जिच्या कुशीत जन्म घेतला त्या जन्मदात्या आईचा मुलाने बंदुकीची गोळी झाडून खून केल्याची दुर्दैवी घटना तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात घडली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील अणसूरपाल मडकेलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास अणसूरपाल मडकेलवाडी येथे घडली. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत व आरोपी यांच्यात वारंवार घरगुती वाद व भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने थेट आईवर गोळी झाडली. ही गोळी वासंती सरमळकर यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सौ जागृती जयेश सरमळकर, मूळ राव अणसूर मडकेलवाडी, सध्या राव विनायक रेसिडेन्सी कॅम्प वेंगुर्ला यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी उमेश वासुदेव सरमळकर रा अणसूर मडकेलवाडी ता वेंगुर्ला याच्या विरोधात BNS कलम 103(3) तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25, 27, 29 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1), 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करीत आहेत. या घटनेमुळे अणसूर परिसरात